घाटी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला टेक्निशियनने अंगातला टॉप काढायला लावत निर्वस्त्र करून तिच्या अंगाला स्पर्श केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे हा एक्स-रे घेणारा व्यक्ती रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसल्याचंही समोर आलंय। कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर घाटीत टेक्निशियन म्हणून काम करत होता। मात्र कंत्राट संपल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले होते, परंतु तरीही विभागात त्याचे येणे जाणे सुरू होते। या प्रकरणी आरोपी शेख मोहम्मद फरहान शेख नईमुद्दीन यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशभरात आणि राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना संताप आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि अशातच शहरातील घाटी रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे हॉस्पिटलमधील महिला देखील आता सुरक्षित नसल्याचं समोर आलंय। छातीमध्ये त्रास होऊ लागल्याने एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या एका तरुणीला कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनने एक्स-रे रूममध्ये अनधिकृत प्रवेश केला आणि चक्क तिला अंगावरचा टॉप काढायला लावून तिला निर्वस्त्र होण्यास प्रवृत्त करून तिच्या अंगाला अश्लील स्पर्श केल्याचा संतापजनक प्रकार घडला। महाराष्ट्रामध्ये महिलांवरती एवढे अत्याचार सुरू आहेत आणि सातत्याने शिवसेना त्याला न्याय मिळावा म्हणून सातत्याने काम करत आहे, आंदोलन करत आहे। आणि आता परवाच्या दिवशी घाटी प्रशासनामध्ये संभाजीनगर येथील मोठं हॉस्पिटल आहे, प्रचलित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य येतो जो ओळखीचा नसतो। तो करोना काळामध्ये कुठेतरी रोजंदारीवर इथे होता। तो एक्स-रे विभागामध्ये घुसतो आणि एका मुलीला त्याने कपडे उतरून एक्स-रे काढला। ती मुलगी अक्षरशः शर्मसार झाली आणि तिला लाज वाटली, तिच्या आईला पण लाज वाटली आणि त्यांनी महिला आघाडीजवळ धाव घेतली। महिला आघाडीला सांगितलं की आम्हाला न्याय द्या, आमच्यासोबत असं घटना घडलेली आहे। म्हणून आम्ही डीन साहेबांना हे विचारायला आलो की प्रशासन झोपलेलं आहे का तुमच्या एवढ्या म्हणजे आपत्कालीन विभागामध्ये कोणीतरी घुसतं आणि कोणीतरी तुमचे मशीन ऑपरेट करतात, तर मग तुमचे जे प्रमुख लोक आहेत ते कुठे आहेत? आणि त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज सगळ्या महिला इथे आलो आणि डीन साहेबांना निवेदन दिले। 3 दिवसानंतर हे प्रकरण उघडीस आल्याने शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी घाटी प्रशासनाला जाब विचारत चांगल्याच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर रात्री उशिरा आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। काल ती इथे एक्स-रे काढायला गेली होती 3 दिवसापूर्वी। तर तिला सांगण्यात आलं की तू टी-शर्ट काढ आणि मग तुझा एक्स-रे काढतो। मग प्रशासन झोपलेलं आहे का इथलं? तो मुलगा तिथं नोकरीला नसताना त्याने एक्स-रे काढला, मग का असं? मग प्रशासन यांना कारवाई करता येत नाही का? आतापर्यंत 3 दिवस झाले, का बरं कारवाई करण्यात आली नाही यांच्यावर? घाटी रुग्णालयात घडलेल्या सगळ्या प्रकरणी अधिष्ठातांनी चौकशी समिती नेमलेली आहे। दरम्यान या घाटी रुग्णालयात एवढ्या विश्वासाने महिला येतात, मात्र अशाच प्रकारच्या घटना समोर येत असल्याने महिलांचा वाली कोण हाच आता सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। शिवाय कोलकात्याच्या घटनेनंतरही घाटी प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का, असा सवाल या ठिकाणी निश्चितच उपस्थित होतोय। नाही, 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साधारणतः 7 ते 7:30च्या दरम्यान एक महिला रुग्ण आपल्या आईसोबत त्यांना छातीत दुखत असल्यामुळे एक्स-रे काढण्यासाठी एक्स-रे विभागामध्ये आल्या होत्या। तर त्या ठिकाणी त्यांचा एक्स-रे काढण्यात आला, त्याचा रिपोर्टही देण्यात आला आणि त्यावेळेस महिला टेक्निशियनची त्या ठिकाणी ड्युटी होती 2 ते 8 या दरम्यान। परंतु सदरील महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे विनापरवानगी गैरहजर होत्या आणि त्यांनी त्यावेळेस एका कोविडमध्ये काम केलेल्या टेक्निशियनला बोलून हा एक्स-रे काढण्यात आला। त्यावेळेस एक्स-रे काढताना त्या महिलेची आई त्याच ठिकाणी सोबत होती, आमचा एक वर्गचार कर्मचारी त्या ठिकाणी होता। परंतु एक्स-रे काढल्यानंतर रिपोर्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेच्या सदरील रुग्णाच्या आईने तक्रार दिली की त्या ठिकाणी त्यांना टॉप काढण्यास सांगण्यात आला, वाईट हेतून स्पर्श करण्यात आला। याची त्यांनी तक्रार वैद्यकीय अधीक्षकाकडे 26 तारखेला दिली होती। त्याच्या 2 दिवसातच आम्ही त्याची 48 तासामध्ये विभागामार्फत चौकशी केली। मी स्वतः आमच्याकडे डेप्युटी डीन हॉस्पिटल यांच्या अंडर 5 प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरच्या अंडर चौकशी केली। त्या चौकशीमध्ये असं आढळून आलं की महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे हे सर्व प्रकरण घडलेलं आहे। तर त्यामुळं चौकशी समितीनं ज्यांना दोषी ठरवल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन, कारण त्या वर्ग 3 कर्मचारी आहेत आणि त्यांना निलंबित करण्याचे अधिकार हे अधिष्ठातांच्या लेवलला नाहीत।
म्हणून आम्ही वरिष्ठ कार्यालयाची त्याची परवानगी घेतली. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आरोप आहे की त्या सदरील कर्मचारी हा बाहेरील असल्यामुळं आणि त्याच्यामुळं त्यांना FIR आम्ही दाखल केला आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये. कोणतीही जर कारवाई करायची असेल तर त्याला लिगल आस्पेक्ट लागतात आणि चौकशी करूनच अशी कारवाई करावी लागते.